नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं राजकारण बदलतं आहे आणि झपाट्याने बदलतं आहे. अजून 4 दिवसांनी देश सप्टेंबरमध्ये जाणार आहे. ऑगस्ट संपून सप्टेंबर या 4 दिवसात तुम्हाला बरंच काही बदललेलं दिसेल. सर्वात मोठे बदल भाजपमध्ये होत आहेत. भाजप स्वतःचं घर स्वच्छ करत आहे. नितीन नवीन यांच्या रूपाने भाजपने नवीन टीम दिली आहे. नितीन नवीन यांनी जी कार्यकारिणी नुकती जाहीर केली त्यात 65 लोकांमध्ये 51 लोक नवीन आहेत, फ्रेश. मी याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या की भाजप काय पुढे करू इच्छित आहे. 65मध्ये 51 लोक नवीन आहेत नितीन नवीन यांच्या टीममध्ये. आता प्रश्न सध्या चर्चा सुरू आहे ती संसदीय मंडळाची. भाजपचं संसदीय मंडळ म्हणजे पार्लमेंटरी बोर्ड. पार्लमेंटरी बोर्ड हे सुप्रीम असतं. कोणत्याही पक्षाचं पार्लमेंटरी बोर्ड हे सुप्रीम असतं. हे 10-12 लोकांची ती टीम असते. ते लोक मिळून निर्णय करतात आणि तो निर्णय फायनल असतो. जसं काँग्रेसचं आहे तसं भाजपचं एक पार्लमेंटरी बोर्ड आहे. त्यात नितीन गडकरी आधी होते, आता नाही आहेत. म्हणजे की 10-12 लोक आहेत ते सुप्रीम आहेत. आता त्या अनेक वर्षांनी त्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये बदल करायचं चालू आहे. त्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये नितीन नवीन आल्यानंतर ही कल्पना सुरू झाली. योगी आदित्यनाथ म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या दोघांना या पार्लमेंटरी बोर्डात घ्यायचं सुरू आहे. झाला आहे निर्णय फायनल झाला आहे. 2-4 दिवसात जाहीर होईल. कारण भाजपला नवीन टीम बांधायची आहे. कारण भाजप पुढे जे टार्गेट आहे ते फक्त 2027ची उत्तर प्रदेशची निवडणूक एवढंच टार्गेट नाही आहे. नंतर 2029ची निवडणूक, त्यानंतर 2034ची निवडणूक. भाजप केव्हाच कामाला लागला आहे. त्यामुळे आता या परिस्थितीत भाजपने सिग्नल दिले. काय होणार तुम्ही पाहाल. या 2-4 दिवसात एक घोषणा होईल की संसदीय मंडळ म्हणजे भाई भाजपचं सुप्रीम मंडळ आहे. भाजपमध्ये कुठलाही मोठा निर्णय करायचा झाला तर हे पार्लमेंटरी बोर्ड निर्णय करते. कोणाचं तिकीट कापायचं, कोणाला तिकीट द्यायचं, कोणते मोठे निर्णय करायचे, कोणाला CM म्हणून पाठवायचं. हे सर्वोच्च संस्था आहे. सर्वोच्च संस्था म्हणजे भाजपची सर्वोच्च संस्था म्हणजे भाजपचं पार्लमेंटरी बोर्ड. ते बोर्ड अनेक वर्षानंतर आता नव्याने बनवत आहेत. त्यामुळे त्यात कोण असणार. आता जे जुने लोक आहेत ते आहेत, त्यांना ठेवावंच लागेल. आता राजनाथ सिंग आहेत. राजनाथ सिंग आता द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती त्या रिटायर होत आहेत पुढे मागे. त्यामुळे त्या जागी राजनाथ सिंग यांना राष्ट्रपती म्हणून पाठवायचं सुरू आहे. ते काय होते ते पाहावं लागेल. राजनाथ सिंग तयार होतात का रिटायर व्हायला हाही प्रश्न आहे.
त्यामुळे पण हे 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 तयारी भाजपने सुरू केली आहे. म्हणजे कुठं कोणाला पाठवायचं, काय करायचं, काय मोठा निर्णय आहे. गडकरी आधी होते पार्लमेंटरी बोर्ड, आता नाहीत. पण समोर समोर आहेत ते देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला गेल्या 3 निवडणुका भाजपला जिंकून दिल्या आहेत. 3 निवडणूक, एक नाही निवडणूक नाही, 3 निवडणूक. आणि प्रत्येक निवडणुकीत 100वर आमदार भाजपने म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निवडून आले आहेत. आणि आजही भाजपच्या पक्षावर देवेंद्र फडणवीस यांची पकड आहे. पक्षच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणावर, महाराष्ट्राच्या अर्थकारणावर, महाराष्ट्राच्या प्रशासनावर देवेंद्र फडणवीस यांची मजबूत पकड आहे. एवढा एक नेता एवढ्या भूमिका बजावू शकतो हे पहिल्यांदाच दिसत आहे. आपण अनेक पुढारी पाहिले, अनेक नेते पाहिले, परंतु कुठेही सैल न होता, कुठेही पकड मोकळी न करता मैदानात राहणारा हा एकमेव नेता आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस. गेल्या 3 निवडणुका ही भाजपसाठी मोठी इस्टेट आहे. त्यामुळे भाजपने ही इस्टेट कॅश करायचं ठरवलेलं आहे. भाजपने अनेक निवडणुकामध्ये देवेंद्र फडणवीस यांना वापरून घेतलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी रिझल्ट दिले आहेत, पॉझिटिव्ह रिझल्ट दिले आहेत. आता देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय राजकारणात वापरायचं भाजपने ठरवलेलं आहे. राष्ट्रीय राजकारण याचा अर्थ त्यांना मुंबईतून उचलून तिकडे घेऊन जातील अशातला भाग नाही. त्यांना संसदीय मंडळात ठेवतील. म्हणजे देशाचं राजकारण जे संसदीय मंडळ देशाचं राजकारण करते, त्या राजकारणात त्या संसदीय मंडळात त्यांना ठेवतील. त्यांना मुख्यमंत्री म्हणूनही महाराष्ट्र त्यांच्याकडे ठेवतील. पण ही जी गोष्ट आहे की त्यांना महाराष्ट्रातून घेऊन जात आहेत वगैरे अशातला भाग नाही. देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळा स्पष्ट केलं की मला महाराष्ट्र सोडायचा नाही, मी महाराष्ट्रातच आहे, महाराष्ट्रात राहणार. आणि हे खरं आहे की देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातून हटवलं, उचललं तर भाजपला तर मोठा शॉक आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांना बाजूला केलं तर महाराष्ट्रात भाजपला पुन्हा सत्तेत येणं हे मोठं सर्कस आहे आणि शक्य नाही ते. त्यामुळे आजच्या परिस्थितीत जर महाराष्ट्राची सत्ता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांना सोबत घ्यावंच लागेल. कारण राजकारणच तसं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या 3 निवडणुका म्हणजे 5-15 वर्ष आमदारांना सांभाळून ठेवलं आहे. आमदारांना काय हवं नको सर्व ते पाहिलं आहे. म्हणजे आमदारांना संतुष्ट ठेवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. या सर्वांना सांभाळून ठेवलं आहे, मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आता भाजप जर काही वेगळा विचार करत असेल तर ती पुढची पायरी असू शकते. कारण आता भाजपचं वय आता होत आलं आहे. म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी 75 वर्षात त्यांनी 75 पार केला आहे. मोहन भागवत 75 झाले आहेत. त्यामुळे त्यांना नवा माणूस तर शोधावं लागणारच आज नाही उद्या पुढे. पण त्याची तयारी म्हणजे एकदम उचलून नेतील अशातला भाग नाही. पण ती तयारी सुरू झाली आहे. म्हणजे भाजप देशाचा पुढचा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहत आहे. लंबी रेस का हा घोडा आहे हे नागपूरने अनेक वेळा पाहिलं आहे.
त्यामुळे आता भविष्यामध्ये कसे निर्णय होतात, त्यामुळे एक एक नक्की आहे की फडणवीसांसाठी पुढचे दिवस हे अच्छे दिन आहेत. ते अच्छे दिनाचं रूपांतर महाराष्ट्रासाठी अच्छे दिनामध्ये कसं होते, त्यातून काय चांगल्या बातम्या हाती येतात ते आपण पाहायचं. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा.